हिरवा शालू घेऊन नटली ही वसुंधरा, सौंदर्याची खान दडली सृष्टीच्या चराचरा. आज निसर्ग पावसाचा अगदी वेगळाच लपंडाव खेळत होता. रिमझिम असा पाऊस आणि मध्येच धुकं असा निसर्गाचा लपंडाव सुरू होता. सकाळी उठल्याबरोबर मनाची वेगळीच अशी चंचलता होती. असं असतं की कधीकधी आपल्या बोलण्यामुळे आपण दुसऱ्याला दुखावतो किंवा दुसऱ्याच्या बोलण्यामुळे आपण दुखावतो. पण आज निसर्गाची पुन्हा मला असं एक रूप व्हायचं होतं की निसर्ग असं कधीच करत नाही की त्याच्या वागण्यामध्ये दुय्यम भाव कधीच नसतो. तो सगळ्यांशी सारखा वागतो आणि जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा आपल्याला कळतं की एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी जेव्हा आपण एकरूप व्हायला जातो तेव्हा आपलं नातं किंवा आपलं मन हा दुसरा समजून घेईल असे नाही. पण जेव्हा आपण निसर्गासोबत एकरूप होतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळतेच आणि आपण तिथे जाऊन आपल्याला असं कळतं की येस दिस इज द थिंग की आपण त्याच्याशी जर एकरूप झालो तर आपला तो आनंद आपल्याला मिळतोच. आज निसर्ग जेव्हा चालत होते तेव्हा असं कळत होतं की येस आज निसर्गाला काहीतरी आपल्याशी बोलायचं आहे आणि आपणही त्याच्याशी जर बोललो तर आपल्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याचे सोल्युशन आपल्याला कधी एकांतात बसलो तरीही मिळत नाही, ते निसर्गाशी जर आपण एकरूप झालो तर ते आपल्याला मिळू शकतात. कारण इतकं अप्रतिम सौंदर्य, इतकी अप्रतिम शांतता ही आपल्याला कुठेच मिळत नाही. जीवनात खूप काही असे जसं निसर्ग वेगवेगळा लपंडाव खेळतो तसं जीवनातसुद्धा वेगवेगळे लपंडाव सुरू असतात आणि त्याला आपल्याला स्वेच्छेने म्हणा किंवा इच्छा नसतानासुद्धा सामोरे जावेच लागते. खरा आनंद कशात असतो ना, हा निसर्ग आपल्याला समजावून सांगतो. प्रत्येकाचे जेव्हा आपण मन जुळवण्याचा प्रयत्न केला किंवा आनंदी करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांना तो आनंद देऊ शकत नाही किंवा ते आपल्याला तो आनंद देऊ शकत नाही. बट निसर्ग आपल्याला तो देऊ शकतो कारण तो आपल्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. आणि जिथे अपेक्षा नसते ना तिथे खरंच नातंसुद्धा चांगलं असतं आणि मनसुद्धा चांगलं असतं. हे मला निसर्ग सांगतो, हे आपल्याला निसर्ग सांगू शकतो. म्हणून म्हणते की निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्ग तुम्हाला जे पाहिजे ते देईल. आणि हे ना निसर्ग काय असतो हे आम्हाला जेव्हा आम्ही साताऱ्याला आलो तेव्हा आम्हाला खरंच खूप जास्त कळलं. कारण परमेश्वराने जे आपल्याला दिलं आहे ते अगदी सोनं असतं. हे आपल्याला जेव्हा आपण सगळीकडे धुकं बघतो किंवा ते सौंदर्य बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून माणसाला आनंदी करण्याचा प्रयत्न जर केला ना तो कधीच आनंदी होऊ शकत नाही. कारण दुसऱ्याच्या अपेक्षा ह्या आपल्याकडून खूप जास्त असतात. निसर्ग खूप कमी अपेक्षा आपल्याकडून ठेवतो. उलट आपणच त्यांच्याकडून जास्त. कारण आज चालता चालता जो एवढ्या मोठ्या प्रमाणात मला धुकं दिसत होतं, माझी अपेक्षा अजून वाढत होती की मला आणखी ते मिळावं, आणखी ते मिळावं. वारा इथे यायलाच नको कारण धुकं तिथे गायब होणार असं मला वाटत होतं. म्हणून निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा. तो पण आपल्याला तेवढाच प्रेम करेल जेवढा आपण त्याला देऊ. आनंदाची परिभाषा ही खूप वेगळी असते. कारण की प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न केला ना तर त्या मनाचीही त्याचं मनही आपण समजू शकत नाही. पण निसर्ग आपल्याला समजू शकतो हे मात्र 100% खरं आहे.